नमस्कार. परवाच्या दसरा मेळाव्यामध्ये रामदास कदम यांनी प्रश्न काढला की 2 दिवस बाळासाहेब गेल्यावर सुद्धा का ते लपवण्यात आलं होतं. तर मी अब्दुल कलाम जेव्हा स्वर्गवासी झाले त्यावेळेला मी ही कविता लिहिली होती. तुम्हाला माहीतच असेल, त्या एका ठिकाणी ते त्यांचं आवडीचं शिक्षण देणं हे करत असताना ऑन द स्पॉट गेले ते. तर त्यावेळेला मी ही कविता लिहिली होती. मलाही वाटतं की मरण असावं तर असं असावं, आपलं काहीतरी काम करता करता, छान काम करता करता, कुठेही लबाडी लांडी लपवालपी काही नाही, असं मरण यावं. त्याच्यावर मी लिहिलेली कविता मी आज वाचून दाखवते. त्यावेळेला यूट्यूब वगैरे नव्हतं, मी फेसबुक वगैरे घातलं होतं त्यावेळेला. मरण असावं तर ए.पी.जे. अब्दुल कलामांसारखं, मरण असावं तर ए.पी.जे. अब्दुल कलामांसारखं, आवडीचं काम करता करता आता होते नाहीत आता, आवडीचं काम करता करता आता होते नाहीत आता. जसे स्वर्गवासी झाले तसे सर्वांना कळले, जसे स्वर्गवासी झाले तसे सर्वांना कळले, सर्व जग मनापासून हळहळले, सर्व जग मनापासून हळहळले. अशा मरणासाठी गरजेचे आहे सचोटी, अशा मरणासाठी गरजेचे आहे सचोटी. स्वच्छ असावा लागतो सर्व कारभार व प्रॉपर्टी, स्वच्छ असावा लागतो सर्व कारभार व प्रॉपर्टी. भल्याभल्यांच्या मरणानंतर लपवली जाते बातमी, भल्याभल्यांच्या मरणानंतर लपवली जाते बातमी. पूर्ण करण्यासाठी सगळे व्यवहार आणि वाटणी, पूर्ण करण्यासाठी सगळे व्यवहार आणि वाटणी. जसे लबाड मांजर डोळे मिटून दूध पिते, जसे लबाड मांजर डोळे मिटून दूध पिते, सर्व जाणून बातमीची वाट पाहतात चाहते, सर्व जाणून बातमीची वाट पाहतात चाहते. कुठे जाऊन पोचली आहे मानवता, कुठे जाऊन पोचली आहे मानवता. व्यवहार वाटणीला आले आहे मोठी श्रेष्ठता, व्यवहार आणि वाटणीला आली आहे श्रेष्ठता. तुम्ही मला ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.